झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये एका तरुणीच्या चेहऱ्यावर गरम तेल फेकण्यात आले। या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असल्याची माहिती समोर आली आहे। लग्नास नकार दिल्यानं आरोपी अजित तलरेजा यानं हे सैतानी कृत्य केले। घटनेनंतर आरोपी अजित तलरेजा फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। मुंबईतल्या महिला असुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। काल लोकलमध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना ताजी असतानाच आता उल्हासनगरमध्ये एका तरुणीच्या चेहऱ्यावर गरम तेल फेकण्यात आले। ही घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। त्यांचा आपसात लग्नाविषयी बोलाचाली त्यांच्या आईवडिलांच्या चालू होत्या, परंतु या मुलाची वागणूक चांगली नाही, त्यामुळं मुलीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला होता। त्याचा राग येऊन ती त्याच्याबरोबर लग्न करेल किंवा नाही करेल याची त्याला शंका आली आणि तिला मारण्याची धमकी देऊन त्यानं तिच्या अंगावरती तेल ओतलं। मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। गुन्हेगारांना कायद्याची भीड न राहिल्यामुळेच महिलांवर तरुणींवर असे हल्ले होत आहेत आणि अत्याचारांचं प्रमाण वाढत चाललंय। त्यामुळे आता तरी कायदे कडक करण्याची गरज आहे असं सामान्यांमधून बोललं जाते। काल लोकलमध्ये एका तरुणीबरोबर छेडछाड झाल्याची, तिचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती, तर आज लगेच उल्हासनगरमध्ये तरुणीच्या चेहऱ्यावर गरम तेल फेकण्याची घटना घडलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।